विटा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160च्या रुंदीकरणाच्या कामावरून वादळ उठले आहे। माजी नगरसेवक प्रशांत कांबळे यांनी उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की विटा उपनगराध्यक्षांनी राजकारणासाठी विटेकरांच्या जीवाशी खेळू नये। सोमवार 23 फेब्रुवारी रोजी विटा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते अजित गायकवाड आणि माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी महामार्गाचे काम त्वरित थांबवून विकास आराखड्याप्रमाणे शहराबाहेर 30 मीटर आणि शहरातील लोकवस्तीत 17 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचा ठराव मागितला। मात्र उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी ही मागणी बेजबाबदारपणे नाकारली आणि विषय गुंडाळला। प्रशांत कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणाले, शहरवासियांनी 21 मीटर ऐवजी 30 मीटर रुंदीची मागणी केली असून वाढते अपघात आणि एका विटेकरांच्या जीवितहानीचे उदाहरण देत जनआंदोलन उभे केले आहे। नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी जानेवारी 2026 मध्ये महामार्ग प्राधिकरणाला दबावाखाली चुकीचे पत्र दिल्याचा आरोपही केला जात आहे। कांबळे यांनी पुढे म्हटले आहे की उपनगराध्यक्षांनी बगलबच्च्यांचे हित जपण्यासाठी विटेकरांचा जीव वेठीस धरू नये। नगरपालिका प्रशासनाने दबाव झुगारून शहराच्या व्यापक हिताची भूमिका घ्यावी, अन्यथा प्रचंड जनआंदोलन उभे राहील असा इशारा दिला आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।